नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी बांधवांना आता शासनाच्या मदतीची अपेक्षा। अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीबाधित क्षेत्राची पाहणी नामदार, खासदार, आमदार यांच्याकडून करण्यात आली। अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला शासनाकडून भरीव आर्थिक मदतीसाठी मंत्री महोदयांसह खासदार, आमदार यांनी प्रयत्न करावा अशी मागणी अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी बांधवातून केली जात आहे। अक्कलकोट तालुक्याला गेल्या महिनाभरापासून पावसाने झोडपून काढले आहे। अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे। अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील तूर, मूग, उडीद, सोयाबीन तसेच कांदा, ऊस यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अक्कलकोट तालुक्यातील जवळपास 50,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे। शेतीमध्ये पाणी थांबल्याने शेतातील पिके करपून गेली आहेत। यामुळे शेतकरी बांधवांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे। अतिवृष्टीमुळे बहरलेली पिकेही उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हा हताश झाला असून हवालदिल झाला आहे। अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतींची पाहणी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याण शेट्टी व प्रशासनातील अधिकारी यांच्याकडून करण्यात आले। अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला धीर देण्याचे काम पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेती पिकांची पाहणी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी करून शासनाकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात पावसाच्या पाण्यामुळे आणि नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे। अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने नागरिक हा हतबल झाला आहे। सध्या ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांचे पंचनामे सुरू झाले असून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी व खासदार प्रणिती शिंदे यांनीही शासन दरबारी शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे। शेतीसाठी प्रति हेक्टर पेरणीसाठी येणारा खर्च तसेच उत्पादन यांचा आधार घेऊन शेतकरी बांधवांना शासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता शासनाच्या नुकसान भरपाईकडे लक्ष लागले आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा।